हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, मार्गशीर्ष महिन्यामधल्या दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा. तर स्वरा शाळेत गेल्यानंतर आमचं 8-8:30 वाजता पुढे सगळं रुटीन चालू होतं, देवपूजा वगैरे सगळं जे काही असेल ते. तर स्वरा शाळेत वगैरे गेली आणि माझी थोडीशी आतमधली देवपूजेची तयारी सुद्धा झालेली आहे. तुळशीला जे काही पाणी वगैरे आपण घालतो दररोज, तर ते सुद्धा झालेले आहेत. म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घेऊया. तर आज जरा वेगळ्या पद्धतीची रांगोळी काढायचं म्हटलं. खरं ही पांढऱ्या फरशीवरती खूप छान दिसते आणि बाहेर काळी फरशी आहे, त्यामुळे एवढी काही छान दिसली नाही, पण साधी सिंपल अशी ही रांगोळी काढून घेतलेली आहे. तर कालच बघितलं होतं बाहेरच्या फांदीला ना पेरू असे मोठे मोठे झाले होते, म्हणजे खायला आले होते. त्यांनी जास्त म्हणजे पुढे वगैरे गेले की खराब होतं, त्यामुळे थोडेसे कच्चे होते, तर काढून घेतलेले आहेत. आणि जे काही आपल्या बागेतल्या फांद्या वगैरे आहेत ना, सीताफळ, पेरू, नंतर रामफळ, आंबा वगैरे, तर सगळ्या फांद्या इथं मी काढून घेतलेल्या आहेत. थोडी पानं घेतलेली आहेत, जास्त काही फांद्या काढलेल्या नाही आहेत. आज फक्त सीताफळच्या आणि पेरूच्या थोड्या काढलेल्या आहेत आणि आंब्याच्या वगैरे सगळी अशी पानं वगैरे घेतलेली आहेत. तर इथं माझी थोडीशी आतमध्ये देवपूजेची तयारी झाली होती. तर आज म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीने पूजा मांडावी. मग डबा घेतलेला आहे. हाईट पाहिजे होती मला, कारण मी 2 ब्लाऊज पीस मधलं कापड शिल्लक होतं ना, त्याच्यापासून असं वस्त्र तयार केलेलं. तर थोडी हाईट पाहिजे होती म्हणून डबा घेतलेला. डब्यामध्ये जो काही आपला कलश आहे तर त्याच्यामध्ये पाणी घातले, हळदी कुंकू घातलेला आहे, अक्षता घातले, फूल वगैरे घातले, सुपारी घातली, जे काही आपण घालतो ते नेहमी घातलेलं आहे, पैसा वगैरे घातलेला आहे. त्याच्यावरती तांब्यावरती तो कलश ठेवून जे काही फांद्या वगैरे आहेत ना, तर त्या घालून घेतलेल्या आहेत आणि नारळाला असं मुकुट वगैरे बांधून घेतलं होतं. तर अर्चनाचं बाहेरचं काम चालू होतं, तोपर्यंत माझं इथं आतमधलं देवपूजेचं वगैरे सगळं काम चालू होतं. तिचं बाहेरचं वगैरे पण काम झालं नाही, तर माझी पूजा वगैरे पण सगळी मांडून झाली होती. आणि धूप दीपांचा असं जर वास आला ना, तर अजिबात तिथं देवारासमोरून अजिबात हलू वाटत नाही मला. तर अक्षरशः मी एक तास तिथं बसून राहते, अर्धा तास. जे काही आपल्या व्हिडिओचं फोटो वगैरे काढलेला असतात, एडिटिंग वगैरे करायचं असलं ना, तर थोडं तिथंच बसून एडिटिंग वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग वाईस द्यायला दुसरीकडे येते. आणि इथे छानपैकी अशी पूजा मांडून झालेली आहे बघा माझी. आणि आज दत्त जयंती सुद्धा असल्यामुळे दत्ताची सुद्धा इथं मूर्ती मी ठेवलेली आहे पाटावरती तेवढीच, आणि तिथं सुद्धा तेवढं छान अशी पूजा करून घेतलेली आहे दत्ताची. आणि रेग्युलर जी काही पूजा वगैरे असते ना, तर ती करून घेतलेली आहे. मन एकदम प्रसन्न होतं. दिवसभर अशी पूजा बघायला भेटली ना, तर एकदम मन प्रसन्न होतं. तर आता सगळीच कामं आवरली होती, म्हटलं पुस्तक वगैरे वाचून घेऊया. आणि 11:30च्या आतमध्ये सगळं झालं ना, पूजा वगैरे झालं, पुस्तक वगैरे वाचलं की बरं वाटतं, त्यामुळे आता पुस्तक वाचून घेतो. कहाणी श्री गणेशाय नमः श्रीमती दैवे नमः ओम श्री क्लीं धनधन देवी मां ओम धनधाय नमस्तुभ्यं इति पद्मावती पाचार्य भवन्तु तत्प्रसादामे धनधान्येति संपद. ज्ञानी यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. तर इथे 11:30च्या आतमध्ये आमची सगळी पूजा वगैरे झाली, पुस्तक वगैरे वाचून झालं, त्याच्यानंतर आरती वगैरे सगळी झाली. मी, मम्मी आणि अर्चना तिघींनी सुद्धा असं ओवाळून वगैरे घेतलेलं आहे. पूजा वगैरे झालेली आहे आमची. नैवेद्य वगैरे पंचामृतचं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही फराळचं वगैरे असेल तर ते करायचं. आणि हा होता दुपारपर्यंतचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की